नमस्कार. आयुर्वेद गुरु या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. वैद्य भावी साठे या आयुर्वेदिक क्षेत्रातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला भेटायला आज आपण अलिबागमध्ये आलो आहोत. वैद्य भावी साठे यांची आयुर्वेद क्षेत्राला, आयुर्वेद वैद्यांना आणि आयुर्वेद विद्यार्थ्यांना वेगळी ओळख करून द्यायला नको. शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, पदार्थविज्ञान, स्वस्थवृत्त यांसारख्या एकाहून अनेक पुस्तकांचे लेखक आणि मागची जवळजवळ 3 ते 4 दशके आयुर्वेद विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजणारे वैद्य भावी साठे हे आयुर्वेद जगाला चांगलेच परिचित आहेत. किंबहुना गुरु या पदाला जे जाऊन पोहोचलेले आहेत ते वैद्य भावी साठे हे आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत. हे आपण त्यांचं सद्भाग्य समजतो. सर्वप्रथम साठे सरांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. आयुर्वेदामधील त्रिदोष सिद्धांताचं वेगळं महत्त्व कुणाला सांगायला नको. आयुर्वेद क्षेत्रामधील असा एक मुद्दा नाही की जो त्रिदोष सिद्धांताला धरून नाही आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की त्रिदोष सिद्धांताचा व्यवहारामध्ये कसा उपयोग करावा यामध्ये विद्यार्थीही संभ्रमात पडलेले दिसतात आणि तरुण वैद्यांनाही याचा नेमका कसा उपयोग करावा कळत नाही. तर त्रिदोष सिद्धांताचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसा उपयोग करावा या विषयावर जरा प्रकाश टाकावा. आयुर्वेदाची संबंध जी लोक म्हणजे सर्व जग आणि पुरुष म्हणजे एक व्यक्ती या दोघांच्यामध्ये साम्य शोधायची जी मुख्य रीत आहे त्याचं अंतिम फलित अशा स्वरूपात त्रिदोष सिद्धांत आहे की जगाचा कारभार कोण चालवतं तर सूर्य, वारा, पाऊस यासारखे घटक जगाचा कारभार चालवतात. ते जसे कमी जास्ती होतात त्याप्रमाणे जगातल्या लोकांना जगता येतं किंवा मरावं लागतं. आणि याच सगळ्या घटकांचा प्राणी शरीरात विचार करून त्यांनी आपल्या विचार केला की माणसाचा सुरुवातीचा भाग आहे तो ओलावा देणारा आहे, बेंबीजवळचा भाग आहे तो पचवणारा, बदलवणारा आहे आणि बेंबी खालचा पक्वाशयाचा म्हणणारा भाग हा शोषणारा, कोरडं करणारा असा आहे. याचा विचार करत असं ठामपणे सांगून दिलं की जगातले सगळे व्यवहार दोषांच्या कामावर होतात. परिणामी त्यांनी पदार्थ दिसला की त्याचं दोषिक वर्गीकरण कर. कोरडा आहे, कडकडीत आहे, नरम ओला आहे, रंगीत आहे, थपथपीत, ओलसर, स्निग्ध आहे अशा स्वरूपात वाताचा, कफाचा, पित्ताचा अशी वर्गीकरणं करून दिली. आजार जसे दिसायला लागले एकाएकी तडकून ताप आला. मगाचपर्यंत माणूस कामावर होता ना आता एकदम आडवा झाला, स्ट्रेचरवरून उचलून आणायला पाहिजे असल्या तापाला त्यांनी पित्ताचं नाव दिलं. मधून येतोय, मधून जातोय असा ताप असेल पण माणूस काही ना काही रटटपटट काम करतोय तर त्याला वाताचं नाव दिलं. आणि नाही बाबा मला त्रास बरेच वर्ष होतोय पण 2 वर्षात मी कधी रजाविजा घेतली नाही असं असलं की शरीराच्या घटकांना त्रास न देणारा असाच ताप असला कदाचित ते थर्मामीटरला सारखेसुद्धा येतील परंतु त्याला कफाचं असं नाव दिलं. आणि यामुळं अशा प्रकारच्या करण्यातून असलेल्या रोगाचं अधिक सूक्ष्म वर्गीकरण केलं. या सूक्ष्म वर्गीकरणाचा मोठा फायदा त्यांना काय होता की सगळ्या आजारांना सगळी औषधं वापरण्याऐवजी आजाराचं मंद काम करणारं आहे, शरीराला त्रास देणारं नाही, मग कफाचं आहे तर त्याला वेगळी चिकित्सा कशी द्यावी ज्याच्यामध्ये तीव्र औषधं प्रसंगी लागतील. एकाएकी भयानक ताप आला आहे, माणूस आडवा झाला आहे तर त्याची काळजी कशी घ्यावी, त्याच्या शरीरामध्ये प्राणनाश पटकन होऊ शकेल असं भय असल्यानं काय काळजी घ्यावी म्हणून त्याला तुपासारख्या घटकाचा वापर जास्त कसा करता येईल. आणि येतोय जातोय, म्हणणं आहे नाही या प्रकाराला त्यांनी कशा प्रकारे चिकित्सा द्यावी या प्रकारे मोठा फरक केला. आणि यामुळं त्रिदोष सिद्धांत हा एका बाजूनं कारणांचा विचार निश्चित करतो तर दुसऱ्या बाजूनं उपलब्ध उपायापैकी कोणते उपाय नक्की कामाचे जास्त ठरतील असा भेद करून रोग्याला घ्यावी लागणारी तीव्र औषधं कमी करतो, रोग्याला लवकर आराम मिळू शकतो आणि वैद्यालासुद्धा कमी औषधं वापरून आपलं काम साधता येतं. याचं प्रत्यंतर आपल्याला त्रिदोष सिद्धांतामध्ये दिसेल. आणि त्यामुळंच काही वेळा तुम्ही आयुर्वेदिक पुस्तकं वाचत असताना जर एक 5-6 रोगांची पित्ताची कारणं वाचून झाली
तर विद्यार्थी कधी म्हणतात सर थांबा आता मी सांगतो तुम्हाला सगळी कारणं. तर हे जे काय आहे की ते असलेल्या कारणांमधून वर्गीकरण पक्क बसवणं आणि या कारणाने आजार निर्माण केला आहे म्हणून त्या कारणापुरतेच विरुद्ध घटक वापरणं हे शिकवणं हा मोठा भाग आयुर्वेदाच्या त्रिदोष सिद्धांतानं दिलेला आहे. आणि तेच त्याचं सगळ्यात मोठं गमक किंवा फलित आहे. कमी औषधं, कमी तीव्र औषधं, स्वयंपाकघरातल्या साधनातून सुद्धा औषधं या स्वरूपाचं वर्गीकरण जे आपण करतो ते त्रिदोष सिद्धांतामुळे होतं. तुम्ही जर आयुर्वेदाचा एक मोठा उपदेश जो आहे की घृत, तैल आणि मध हे 3 पदार्थांना त्यांनी नाव काय दिलं? परम औषध. जगातल्या औषधातली सगळ्यात श्रेष्ठ म्हणण्यासारखी औषधं असं नाव त्यांनी दिलं. आणि हे पदार्थ तसे म्हणले तर काय आहेत? स्वयंपाकघरातले आहेत, जेवणाच्या ताटातले आहेत, प्रसंगी काहीतरी पदार्थ विशेष करायचा आहे. पण त्यांनी वर्गीकरण कसं विशिष्टपणे केलं की मकरंद होऊन तयार होणारा पातळ द्रव आहे, त्याच्यात पाणी नाही, म्हणून तो कफाविरोधी नक्की काम करणार. अनेक प्रकारे उष्णता असून सुद्धा तुपकट आणि स्निग्धपण सांभाळणारं तूप आहे, तेव्हा ते उष्णतेच्या विरुद्ध, पित्ताच्या विरुद्ध काम करणार. आणि घासलं, खरचटलं तर त्याच्यावरती मऊपणा आणून देणारं, घर्षण कमी करणारं आणि गतीसारखी करून देणारं असं तेल आहे. ते वाताच्या आजारावर काम करणार असं धरून त्यांनी एकूण आपली, ज्याला एक आजच्या सोप्या भाषेत डिझाईन म्हणता येईल, कार्यपद्धती अशी त्यावर बसवलेली आहे. आणि म्हणून इतर गोष्टी बाकीच्या असतील, औषधं असतील तरीसुद्धा या दोषांच्या शरीरातल्या मूळ स्थानावर काम करणारे कृतिशील पदार्थ किंवा कृती या स्वरूपात बस्ती, विरेचन आणि वमन यासारखे पदार्थ कृती निश्चित केल्या आणि त्यांचा वापर सुचवला. सर, पंचतत्व अर्थात पंचमहाभूत यांना आयुर्वेदच नव्हे तर इतर दर्शनशास्त्रांनी तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. आणि आयुर्वेदाचं तर सर्व मंदिर या पंचतत्व सिद्धांतावर आधारित आहे. या पांचभौतिक सिद्धांताकडे प्रात्यक्षिकदृष्ट्या कसं बघता येईल? चरक संहितेनं ज्यावेळी प्रतिज्ञा केली की आम्ही आता जे काही सांगायला जाणार आहोत त्यातल्या साऱ्या द्रव्यांचा विचार केला तर त्या प्रत्येक द्रव्यानं प्रत्येक 5 महाभूतांकडून अंश घेऊनच आपलं अस्तित्व आणलेलं आहे, अशा प्रकारचा ठाम निर्णय सुरुवातीलाच त्यांनी देऊन टाकला. सर्वं द्रव्यं पांचभौतिकम अस्मिन अर्थे त्यांनी मर्यादा स्पष्ट केली की आम्ही बाकीच्यांचं सांगत बसत नाही यापुरतं. आणि याच्यात अनेकदा आम्ही लोक दावा करतो की आम्ही आयुर्वेद कॉलेजमध्येच आल्यावर महाभूत सिद्धांत शिकतो. तर पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे की नुसतं भूत म्हणजे काय आणि महाभूत म्हणजे काय. तुम्ही नुसतं एक पेलाभर पाणी पाहिलं तर कदाचित ते पेल्यातलं पाणी असं तुम्ही म्हणू शकाल. पण त्या पाण्यामुळं तुम्ही जगातलं सगळं पाणी पाहिलेलं आहे का हो? जगात ज्या विविध प्रकारे पाण्याचं स्वरूप उपलब्ध आहे त्या सगळ्यांना मिळून एकत्रित संज्ञा जल महाभूत अशी आहे. महाभूत आपल्या ज्ञानेंद्रियाच्या कक्षेमध्ये सर्वस्वी बसत नाही आणि म्हणून त्याला महा नाव दिलं. आणि वस्तू आपल्या ज्ञानेंद्रियांना आकळतात म्हणून त्याला भूत अशी नाव दिली. तर याच्यात एक अगदी साधा आहे किंवा जगात 5 महाभूत भागीदारी घेतातच का? आमच्यापैकी सगळ्यांच्यावर संस्कार झाला असतो की 131 एलिमेंट असतील तर त्याच्यातली काही थोडीच भाग घेतात आणि वस्तू बनते. आणि हे कुठले सांगायला निघाले की 5तला प्रत्येकजण भाग घेतोच आणि मगच पदार्थ बनतो, याविषयी अनेकांना शंका असतात. आणि व्यवसाय पुरा करेपर्यंतसुद्धा त्या शंका असतात असे माझे अनुभव आहेत. तुम्हाला मी अगदी साधी एक रीत सांगतो की एका झाडाचं निर्माण होणं आपण बघितलं तर ते कसं होतं हो याचा विचार केला तर हे तर मला वाटतं आपण बालवर्गापासून 3री, 5वी, 7वी, 10वी या अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा शिकलेलो आहोत.
परंतु आपल्याकडं पद्धत नाही की हे आमच्या देशाचं आहे असं सांगायची शिक्षणात पद्धत नसल्यामुळं ते 5 महाभूतांचं आहे असं तुम्हाला कुणी सांगितलेलं नाही. बी पहिल्यांदा अंकुरित होते, फांदी पहिल्यांदा तिला फुटवा येऊ शकतो, त्यावेळी सगळ्यात पहिली काय रीत होते हे बघितलं तर ती सर्व दिशांनी ठराविक मर्यादेपर्यंत विस्तृत होते, आकृती वाढवते. ही आकृती वाढवून तुम्ही म्हणलात बाबा पाणी आहे म्हणून आकृती वाढली, तर नंतरसुद्धा पाणी असतं पण त्या ठराविक मर्यादेच्या पलीकडं आकृती विस्तार होत नाही. हा आकृती विस्तार एकदा झाला की मोगाचा एवढासा भाग होता तो इतका फुगला की त्यानंतर तो अजून काही इन्फिनिटीपर्यंत फुगणार नसतो. असं फुगणं सर्व दिशांना विस्तारण हे झाल्यानंतर त्या झाडामध्ये कोंब यायचा असेल, नवीन पानं यायची असतील, त्या एकाच दिशेनं गती होती. अगोदर सगळ्या 10 दिशांना गती होते, आता फक्त एका दिशेने गती होते. हे ढकलण्याचं काम काही विशिष्ट पद्धतीनं आहे. बरं, हा जो ढकलला जातो तो पदार्थ कसा असतो? तो त्या हरभऱ्यातला मुगातला मूळ पदार्थ नसतो, तर त्याचं बदलवलेलं उष्णता आम्लत्व यांनी बदलवलेलं स्वरूप जे असतं ते अंकुर म्हणून येणार असतं. हे बदलवणं जे आहे ते तेज या घटकाची भागीदारी आहे. पहिला आकृती विस्तार ही आकाश या महाभूताची त्या झाडापुरती भागीदारी होती. अंकुर एका दिशेनं वाढला जाणार आहे म्हणताना वायू या महाभूताची त्या झाडापुरती भागीदारी आहे. डाळीच्या पदार्थाऐवजी अंकुराचा कोंबाचा पदार्थ तयार करताना पहिल्यांदा पातळपण वापरलं, ही महाभूत जलाची भागीदारी आहे. आणि त्यानंतर त्याचं ओळखू येणारं पान, त्याची ओळखू येणारी फांदी, त्याचा कडक आकार, हे सगळं होणं ही पृथ्वी या आकृती संपन्न महाभूताची भागीदारी आहे. ऐकणारे पाहणारे याच्यावर विचार करतील तर जगात ही प्रक्रिया न होता बॅक्टेरिया, व्हायरस, वेलींची पानं, रोप लावलं किंवा जे काही प्राणीज गर्भशरीरात वाढतात, अंड्यात वाढतात, त्यातल्या कुणाचीही वाढ हे घडल्याशिवाय होते का याचा विचार करा. मी तुम्हाला सुखानं स्मरणासाठी 5 टप्पे सांगतो. मर्यादित आकृती विस्तार पहिला टप्पा, तो सर्व दिशांनी आकृती विस्तार होतो, पण एकच दिशेनं पदार्थाला ढकलणं हा दुसरा टप्पा. उष्ण पदार्थामुळं असलेले पदार्थ बदलवून नवे कोमल नाजूक असे पदार्थ पातळ स्वरूपात प्रथम आणणं हा तिसरा आणि चौथा टप्पा. आणि हेच पुन्हा 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 घडत नंतर शेवटी त्याचं ओळखू येणारं पान, त्याची ओळखू येणारी फांदी, त्याचं ओळखू येणारं शरीर या स्वरूपात तयार होणं हा पृथ्वीनं भागीदारी स्पष्ट केल्याचा टप्पा आहे. आणि जन्माच्या सुरुवातीपासून पूर्ण वाढ होईपर्यंत हे 5 टप्पे आकृती विस्तार, विशिष्ट दिशा गती, असलेल्यांचं परिवर्तन पातळ स्वरूपात आणि नंतर त्यांची स्थिती, मग ती RBC असू दे, WBC असू दे, मांसपेशी असू दे, हाडाची आकृती असू दे, सगळीकडं हे क्रमानं घडताना दिसतं. आणि आपण जेव्हा व्यवहारात म्हणतो की झाड अंकुरलेलं आहे, चिमटीत दाबलं तर 2 थेंब पाणी तुम्ही काढू शकता. झाडाची फांदी वाढल्यावर ती चिमटीत धरून थेंब काढायची ताकद आपल्याकडं नसते. तर जलमहाभूत आहे तोपर्यंत थेंब आहेत, आणि नंतर पुढे बघाल तेव्हा आकृती स्पष्टता आल्यावर पृथ्वी महाभूत आहे या स्वरूपातलं आपल्याला सार्वत्रिक पाहता येतं. यामुळंच आयुर्वेदीय शास्त्रज्ञांनी म्हणा किंवा पौर्वात्य सर्व शास्त्रज्ञांनी सर्वम द्रव्यम पांचभौतिकमला मान्यता दिलेली आहे. याच्यात माणसापुरती तुलना करायला तुम्हाला आणखी एक कळीची गोष्ट मी सांगतो की आपण जेव्हा जन्माला येतो किंवा वाढत असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मूळ संक्षिप्त मातृपितृ भागातून विस्तार होत असतो, ज्याला मोरुला ब्लास्टुला अशा शब्दांनी लोक म्हणतात, जे पहिल्यापेक्षा विस्तृत आकृती असते. लेयर्स फॉर्मेशन ही एक विशिष्ट दिशेने गती आहे.
ते लेयर्स कशा रूपाचे व्हायचे, नवजात बालकाचे व्हायचे असतात आणि त्यांचे अवयव वाढत जातात. हे सगळं बघितलं तर हे क्रमानं याच पद्धतीनं होतं आहे असं दिसतं. मग कुठल्याही प्रकारची उत्पत्ती असू दे. आणि त्यामुळं आदिसर्ग म्हणताना या घटकांना मूळ कारण या स्वरूपात समजून घेतलं, महाभूत हे नाव दिलं. आपल्याला कळायला कसं लागतं याचा अगदी साधाच विचार आपण जर केला तर तुमच्या लक्षात येईल की आपले अवयव अजून भरपूर तयार झाले नसले तरी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऐकू यायला लागतं पोटात असताना. त्यानंतर जन्मता आपल्याला भोवतालच्या हवामानाचा स्पर्श होतो, त्याच्यामुळं आपला उच्छ्वास निश्वास चालू होतो. वस्तुस्थिती आहे की नाही तपासून घ्या. जसं शरीर थोडं थोडं अधिक तयार व्हायला लागतं तसा त्वचा या स्वरूपाचा भाग अधिकाधिक काम करतो. सुरुवातीला आपल्याला त्वचेला हाताने असं सगळं उचललं तरी कळत नसतं, पण मोठेपणी ते कळायला लागतं. रंग तयार होणं हे सर्वस्वी पचनावर अवलंबून आहे. पदार्थ जसाच्या तसा आहे. जरासंच काहीतरी तापवलं आहे, शिजवलं आहे, करपवलं आहे, हे सगळं काय असतं तर वेगळ्या उष्णतेचा संपर्क, वेगळ्या रंगाचं प्रकटन. याला आजच्या शब्दात थोडंसं आपण वर्णभेद असा शब्द जर दिला तर फरक करायचा वर्ण हा उष्णद्रव्याच्या संपर्कावर असतो हे आपल्याला कळेल. आपले डोळे हे शब्द ऐकणं, त्वचेनं समजणं याच्यानंतर काम करायला लागतात. अनेकदा आपण लहानाची वर्णन किंवा उपेक्षा करायची असली तर याचे तर अजून डोळे उघडायचे असं म्हणतो, तोवर त्याचं सगळं वागणं, ऐकू येणारा शब्द, कळणारा स्पर्श याच्यावर चाललेलं असतं. यानंतर थोडं पुढे आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की लहान मुलं त्यांना हवं दिलं ते खातात. आई मोठ्या रुबाबात सांगत असते की माझा मुलगा सगळं खातो. आणि असेच 4-6 महिने जाऊ देत, 8-10 महिने जाऊ देत, ती सांगत येते की डॉक्टर गोड असलेलं औषध द्या, नाहीतर तुमचं औषधात थुंकून टाकतोय, उपयोग होत नाही आणि आमचे पैसे फुकट जातात. तर हा जो फरक झाला की काहीही घातलं तरी आत जात होतं आणि चवीचा भेद कळायला सुरुवात झाली. हा फरक जो होतो तो जलमहाभूतानं 4थ्या वेळी भागीदारी घेतली आहे. म्हणून ऐकू येणं, स्पर्श करणं, डोळ्यांना दिसणं हे झाल्यानंतर ते सुरू होतं. आणि वास येऊन फरक करणं या स्वरूपाचा भाग तसा अनेक प्राणीमात्रांचा तुम्ही विचार केलात तर मादी आपल्या कामाचीच आहे का नाही हे नराला कळायसाठी सगळ्यात उपयोगी, सगळं शरीर अजून पाहिलेलं कदाचित नसेल पण आहे का नाही याचा भेद गंध भेदावरनं संपूर्ण शरीराच्या अस्तित्वाचा अंदाज येणं या स्वरूपाचा टप्पा आहे. संपूर्ण शरीराच्या वाढीमध्ये पहिल्यांदा आवाज, जन्मतः स्पर्श, काही महिने झाले म्हणजे डोळे, त्यानं दिसणं, रंगांचा फरक, त्यानंतर चवीतला फरक आणि नंतर वासातला फरक या स्वरूपाचा क्रम आपल्याला दिसत असतो. आपण जर अगदी साधेपणानं आपल्या ज्ञानेंद्रियांची तुलना केली तर आपल्याला असं समजेल की कान हा पोकळ पदार्थांच्या पोकळपणावरच काम करू शकतो. त्यात काहीतरी भरलं गेलं की तो काही करत नाही. युस्टेशियन ट्यूब, मिडल इयर वगैरे शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्वचा ही शरीरातल्या सर्व घटकांच्या तुलनेनं कोरडी, सपाट प्रकारची, कुठं सुरू झाली कुठं संपली अशी न कळणारी अशा प्रकारची आहे. तिला आपल्याला कोरडेपणानं वाचवण्यासाठी तेल पाणी वापरावं लागतं. एकटा डोळाच असा आहे की ज्याच्याकडं कान किंवा त्वचेच्या तुलनेनं स्वतःचं उजेड अंधार असेल तर बदलणारं रंगद्रव्य आहे
आणि पापण्या किंवा पडदे बुबुळं या स्वरूपातल्या व्यवस्था आहेत की ज्या प्रखर उजेडाला आत येऊ देत नाहीत. अंधार असला तर त्यांना विस्तृत करून समजून घ्यायचा प्रयत्न करतात. उजेड पडला की डोळ्याकडचं द्रव्य रंग बदलतं. हे व्हिज्युअल पर्पल, व्हिज्युअल व्हाईट या स्वरूपात आपल्याला कळलेलं असेलच. त्यानंतरचा विचार केला तर चव कळायची झाली तर काय लागतं, तर बाहेरून घेतलेल्या पदार्थाला पाण्याचा अंश मिळाला तरच चव कळते. पाण्याचा अंश त्या पदार्थात नसला, आपल्या जिभेकडेही नसला, तोंडातही नसला, नायलॉनची रबराची एखादी गोळी आपण घालून ठेवली तर तिची चव आपल्याला कळणार नाही. पण आंबट, गोड, खारट, तिखट, तुरट या पदार्थांच्या जवळ पाणी असलं की त्यांच्या चवी आपल्याला कळतात. पाणी असणं आणि चव यांचा सातत्यानं अस्तित्वात्मक संबंध आहे. म्हणून जलाचा रस आहे. आणि हेच पदार्थ आपण फार जोरात तापवले, फोडले, कुटले, अत्यंत सूक्ष्म बारीक पूड केली तर ते पदार्थ कदाचित समोर आकृती संपन्न नसतील, पण ते होते हे स्पष्ट कळवणारा वास, हा गंध, हा पृथ्वीचा अनन्यसाधारण गुण आहे. त्यामुळे हे गंध, रस निर्माण कसे होतात? कोरडी पृथ्वी असेल तर गंध निर्माण होतो, ओलं बांधलेलं असेल तर रस निर्माण होतो, उष्णतेचा संस्कार चालू असेल तर कच्चं पक्कं हे पिकलेलं कळतं, हालचाली चालू असतील तर स्पर्श कळतो. जगात कसलीही हालचाल नाही आहे आणि स्पर्श कळतो असं कधीही आढळत नाही. आपण घड्याळ बांधतो, सदरा घालतो, त्यावेळी आपल्याला स्पर्श जास्त उत्कटपणे कळतो. ते तसंच तिथं असल्यावर तेवढा कळत नाही. हालचाल आणि स्पर्श यांचा संबंध आहे. वायू महाभूताचा स्पर्श हा गुण त्यामुळेच निर्माण केला जातो. आणि पदार्थाची बांधलेली रचना फोडली, पोकळी निर्माण केली तर आवाज निर्माण होतो. मग तो साधा खडा फोडलेला असू दे का अणुस्फोटाचा असू दे, कणांचं बांधीवपण फोडा, आवाज झालाच पाहिजे. आणि त्यामुळं आपल्या शरीरातले मातृपितृ अंश फुटत असताना तन्मात्र शब्द झाला इथपर्यंत शास्त्रज्ञ वर्णन करतात. तन्मात्र म्हणजे तो तुम्हाला सुखदुःख देणार नव्हता, केवळ तो शब्द होता. पुढची प्रक्रिया चालू झाली आणि या पद्धतीने आपण ज्ञानेंद्रियांची, कर्मेंद्रियांची, त्यांना कळणाऱ्या पदार्थांची आणि त्या शब्द स्पर्श रूप निर्माण होणाऱ्या पाठीमागची प्रक्रिया नीट समजून घेतली तर आपल्याला आढळेल की जगातल्या सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या पदार्थांचं इतकं तर्कसंगत, इतकं अपवादरहित वर्णन अन्य कुठल्याही शास्त्राला जमलेलं नाही. जेव्हा कोणी कुठली शास्त्र म्हणत जातात की एखादा पदार्थ रंगरहित आहे, तेव्हा त्यांनी एक लक्षात घ्यावं की त्या पदार्थांना एकत्र केलं की रंग येतो. ऑक्सिजन एकटा रंग येत असेल पण त्याला कॉम्पॅक्ट करून दाबलं की त्याला कुठला तर रंग यायला लागतो. 1000 लाख कण नव्हते तरी रंग कशातनं आला? तर नाही, विरळपणामुळं तुम्हाला तो पहिल्यांदा समजला नव्हता, आता कळला. आणि म्हणून एकूण एक 5 सृष्टीतल्या घटकांची भागीदारी झाल्याशिवाय जगातला कुठलाही पदार्थ ज्ञेय, समजणारा अस्तित्वात येत नाही, याचं ठाम विवेचन आयुर्वेदशास्त्राने केलं. आणि सर्गापासून या ज्ञानेंद्रियांच्या पद्धतीनं त्यांनी त्याची वर्गवारी करून दाखली की कान आकाशाचा आहे, फुटण्यात होणारी पोकळी शब्दांनी त्याला समजते. या पद्धतीनं संबंधक्रम तुम्हाला लावत जाता येतो. तर हा जो विशेष भाग आहे की सर्वम द्रव्यम पांचभौतिक, आणि 5 जागतिक घटकांची भागीदारी झाल्याशिवाय तुम्ही कुठलाही एक पदार्थ कधीही सांगा. आणि त्याला मी अनेकदा बोलताना त्यांना सवलत देत असतो की 5 वर्षांनी सांगा, 50 वर्षांनी सांगा तरीही चालेल. तर हे आपल्याला बघता येईल की हे आहे. त्यानंतर पंचमहाभूत या विचाराचा त्यांनी खरा उपयोग कशात करून घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी ही जगातली असणारी कमी जास्त होणारी महाभूतं, म्हणजे सूर्याच्या रूपानं, उन्हाच्या रूपानं तेज आहे, वाऱ्याच्या वादळाच्या याच्या रूपानं वायू आहे,
किंवा जलाच्या रूपानं पाणी आहे, या स्वरूपाची जी आहेत आणि त्यांच्या एकत्रित असण्यानं आकृती बांधलेली पृथ्वी किंवा काही नसलेलं आकाश जे दिसत असतं, त्या सगळ्यांचा विचार त्यांनी मिळणाऱ्या खाद्यपदार्थात अंश आहेत अशा पद्धतीनं केला. पौर्वात्यशास्त्रज्ञांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी कडू रसाच्या निर्मितीला आकाश भागीदारी घ्यावी लागते अशा स्वरूपाचं स्पष्ट करून दिलं. तुम्ही कितीतरी कडू लागणारे पदार्थ बघा, केमिकलमधले नव्हेत, नैसर्गिक वनस्पतीनं निर्माण होणारे, त्या सगळ्यांच्यामध्ये तुम्हाला आढळेल की ते भरीव आहेत तेव्हा कडू नसतात, जे स्वभावतः कडू आहेत ते पोकळच असतात आणि त्यामुळं आकाशवायूच्या भागीदारीनं कडू रस बनला इथपर्यंत विधान त्यांनी केली. उपयोग काय करून दिला की वाढणाऱ्या मुलाच्या, गर्भ वाढवणाऱ्या याचा, गर्भिणीचा किंवा शरीर आता जास्त वाढलं नको झालं म्हणणाऱ्या माणसाचा आहारातल्या गरजा वेगळ्या वेगळ्या आहेत. ज्याला वजन वाढलं आहे त्याला आता खायचं नाही आहे जास्ती, मग लॅबोरेटरीत तपासायला जाऊ, कारण नाही तुझ्याकडं 24 तास चालणारी लॅबोरेटरी दिलेली आहे. गंधाने बघ, कडू तिखट तुरट लागलं ते जरा जास्त घ्यायला लाग, तुझे असलेले घटक कमी होतील. का तर त्याने स्पष्ट समजावून दिलं की कडूकडं आकाशवायू आहेत, तिखटाकडं तेज आणि वायू आहेत आणि कषायाकडं पृथ्वी आणि वायू आहेत. म्हणजे काय झालं की तुम्हाला वाढायला जल आणि पृथ्वी हे जे मदत करतात त्यांची एकत्रितपणाची रीत ह्याच्यामध्ये नाही. सांगितले जागतिक घटक, पण साधन काय दिलं? हुंगून बघा नाहीतर चाटून बघा. चाटण्यानं रस कळतो, पण अनेकदा सुरक्षेसाठी हुंगून रसाचा प्राथमिक अंदाज घेतला जातो आणि जगातले यच्च यावत प्राणी सृष्टीतला पदार्थ घ्यावा किंवा नको हे ठरवताना सगळ्यात पहिल्यांदा हुंगतायत. इतिहासाची कितीही लक्षावधी वर्ष झाली तरी त्याच्यात बदल झालेला नाही. स्वीकारण्यापूर्वीची तपासणी काय आहे? हुंगून बघा. आपण व्यवहारात म्हणतो की मला जरा कडू वास येतोय. अरे काय तिथं शिरलो, तिथं सगळा गोड गोड वास, मिठाईचं दुकान असावं असं वाटलं. काय आहे तिथं की तिथं तुम्ही जीभ लावलेली नाही आहेत, सुरक्षेचं कारण आहे. जीभ लावलेली नाही आहेत, पण तुम्हाला त्या गंध स्वरूपातून, त्या जिभे आणि नाकाच्या जवळपासच्या पदार्थातून गंधातनं रसाचं ज्ञान होतं. आणि हे परीक्षण आहे किंवा हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर ही प्री इंटेक स्क्रुटिनी आहे. शरीरात घेण्यापूर्वी काय तपासा? रसगंध तपासा. काय ठरेल? घ्यावं का नको हे ठरेल. आणि बघा तुम्ही की शरीराला जे काही निसर्गानं, देवानं म्हणा किंवा निसर्गानं जो काही प्रोग्राम दिलेला आहे, आजच्या कॉम्प्युटरच्या भाषेत म्हणायला जर प्रोग्राम दिलेला आहे तो काय आहे तर गोड खारट आंबट स्वीकारा, येत असेल तर येऊ द्या म्हणा. तिखट कडू तुरट या गोष्टींना प्रोग्राममध्ये स्वीकारायचं सांगितलेलं नाही आहे. आम्ही कदाचित आता गोड आंबट खारट बरंच खाऊन झालं म्हणून काहीतरी व्यसनांचे पदार्थ घ्यायला जातो आणि तुमच्या लक्षात येईल की तंबाखूचं पाणी चांगलं दूध भातात कालवलं म्हणून ते काही आत राहणारं होत नाही, आत पाठवलं ते बाहेर हाकलून देतं पहिल्यांदा. मग आम्ही सवय करतो, व्यसनाचे पदार्थ थोडे 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 सवय करून घेतो, पण शरीराचा प्रोग्राम स्पष्ट आहे की ह्यांना आत प्रवेश नाही. स्क्रुटिनी तपासणी झाल्यानंतर हाकलून धिक्कार करायचा आहे हे निश्चित आहे. आणि आयुर्वेद शास्त्रज्ञांनी काय घ्यावं काय नको हे ठरवताना त्यात सांगून दिलं की तुम्हाला सपक गोड लागत असेल तर त्याच्याकडे पृथ्वी जल जास्त आहे, तुमची गरज तरी आहे का? घ्यायला लागा. आंबट लागत असेल तर त्याच्याकडे भूक वाढवायची शक्ती आहे, तेज आहे, त्याच्या जोडीला पाणी आहे, पाझरं होतं ते. तर तुम्हाला खारट असेल त्याचे दगडासारखे घट्ट घटक बनू शकतील, पण ते स्रावी आहे हे लक्षात घ्या आणि त्या प्रमाणात त्याला स्वीकारा. तर हा जो संबंध भाग आहे की जग कशाचं बनलेलं आहे सांगताना महाभूत
आणि आपण काय घ्यायचं हे म्हणताना रसगंधांच्या ज्ञानातून महाभूतांचे अंश, त्यांनी कुठेही आम्ही महाभूत घेतो म्हणलं नाही. सगळीकडं आम्ही महाभूतांचे अंश घेतो आणि ते घेण्याचं वापर कसा करावा, चव चाखा, वास घ्या, गरज काय आहे ते बघा. वाढणारं मूल आहे, जरा खेळणारा गडी आहे, कुस्ती आहे, पळणार आहे, गर्भिणी आहे, त्यांना वेगळा आहार द्या. आणि वजन जास्त झालं आहे, काम काय नाही, आता खुर्चीवर बसून AC मध्ये बसायचं आहे, त्यांना काय द्या, याच्यातले फरक त्यांनी करून दिले. आणि म्हणून त्यांनी वर्गीकरण करून दिलं की रसज्ञान हे महाभूतांश ज्ञान आहे. शरीराची गरज ही महाभूतांशाची असते. कुठेतरी लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी पदार्थ पाठवत बसू नका. इथं तपासा, तुमच्याजवळ संप न करणारी, इलेक्ट्रिक शक्ती न लागणारी लॅबोरेटरी आहे. तिचा वापर करा आणि निर्णय करा की माझ्या अवस्थेला आत्ता जरूर काय आहे. तर या पद्धतीनं जागतिक घटकांचा, ज्याला एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणता येईल, अशा पद्धतीनं विवरण रसामध्ये महाभूत आहेत हे दाखवून, आणि तुम्हाला अगदी साधं लक्षात येईल की ज्या भागामध्ये भरपूर उष्णता आहे, त्या मानानं पाण्याचं प्रमाण जास्त नाही, त्या ठिकाणी तिखट वस्तूंची, मसाल्याच्या पदार्थांची पिकं जगभर जास्त घेतली जातात. आणि इथं योग्य पाणी आहे, मऊ माती आहे, तिथं गवत आणि गहू या स्वरूपातले आणि त्याच्यावर अवलंबून असणारे प्राणीजन्य पदार्थ घेण्याची पद्धत जगभर सगळीकडं आहे. आज जगात तुम्ही बघाल की एखाद्या ब्रिटनमधल्या माणसानं चरकाचं एक पानसुद्धा उलटलेलं नाही, पण तो घरात कुटुंब सांभाळण्यासाठी जे आणतो ते पदार्थ तुम्ही बघितलेत तर तो क्विंटलमध्ये गहू, तांदूळ, मांस, मासे आणेल आणि छटाक आणि ग्रॅममध्ये तिखट, हळद, हिंग, मोहरी ह्या वस्तू आणेल. या एवढ्यावरनंच तुम्हाला पोषक पदार्थ कुठले, आयुर्वेदाने ते तसे का सांगितले, आणि शरीराला हे पोषक पदार्थ पचवायला लागणारे पदार्थ कुठले, तेही सर्व रसाभ्यासामध्ये असले पाहिजेत हे का सांगितलं, हे अगदी सोपेपणानं कळू शकेल. सर, मधुर, आम्ल, लवण, तिक्त, उष्ण, कषाय हे 6 रस, आणि या 6 रसांचा त्रिदोषांशी असलेला संबंध, कोणते रस त्रिदोषवर्धक आहेत, कुठले रस विशिष्ट दोषांना शामक आहेत, नाशक आहेत, हा जो विचार आहे यावर तुमचा जरा अधिक प्रकाश पडा. माणसाच्या शरीराची नैसर्गिक जी प्रक्रिया आहे तिच्यामध्येही आपण बघितलं की फिक्का, गोडसर हा रस कसल्याही प्रकारची तपासणी न करता आत जाऊ दिला जातो. सृष्टीमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा वनस्पतीकडून काही पदार्थ बनवले जातात, त्याच्यामधला फिका आणि गोड रस हा आद्यतम सगळ्यात पहिल्यांदा बनलेला रस आहे. याच्यावरून तुम्हाला एक ज्ञानातली संगती लागू शकेल की शरीरात वाढ करायची असेल, पहिली झालेली झीज भरून काढायची असेल आणि त्यानं अधिकाधिक कामं करावी अशी जर अपेक्षा असेल, तर ते शरीर चालवायला फिका किंवा गोडसर रस अधिक लागतो. म्हणूनच या रसाला नाव देताना हा कफकर, अवयवांची परस्परातली जोडणी वाढवणारा, अशा स्वरूपाचं नाव दिलं. त्यात अल्प प्रमाणामध्ये आम्लरस हा आहे की त्याच्यातलं तेज हा भाग जर सोडला तरीसुद्धा तो अग्निदीपन करायच्यामुळं घेतलेल्या पोषक पदार्थांचे चांगले पदार्थ तयार करण्यासाठी उपयोगी पडत असल्यामुळं अल्प प्रमाणात कफकर आहे. कफ वाहून आणायचा असेल तर तो उपयोगी पडतो. खारट ही चवसुद्धा त्याच प्रकारे शरीरात पाणी धरण्यामुळं शरीराच्या कामाचं जे पाणी धरणं आहे त्याला मदत करते. त्यामुळं मुख्यतः फिक्की गोड चव ही शरीरातल्या घटकांना जास्तीत जास्त जोडून ठेवण्यासाठी उपयोगी असते. त्यामुळं आणि आंबट आणि खारट हे त्यांच्या पचवण्याच्या आणि पागणी धरण्याच्या क्षमतेमुळं उपयोगी असल्यामुळं शरीराला उपयोगी पडतात.
तुम्हाला एक गमतीदार उदाहरण सांगतो की मला एकानं विचारलं की वजन कमी करायला सगळ्यात सोपं मार्गदर्शन असं तुम्ही काही सांगतात का? तर मी म्हटलं ठीक आहे बाबा, तुझ्या घरात जे काही पदार्थ तयार होतात त्याची पिठं असतात, त्यांची पिठं करायची, त्यात पाणी घालायचं, आपली बोटं त्याच्यात कालवायची आणि ज्या पिठाला काहीही पिठात बोटं काही चिकटत नाहीत ते तुझ्या उपयोगाचं आहे खायला, जे चिकटायला लागले ते तुझ्या खायला उपयोगी नाही असं सांगितल्यावर तो माणूस गेला आणि सव्वा वर्षांना साहेब तुमचा एका वाक्यातला सल्ला फार उपयोगी पडला. घरात काय तर त्याला जाताना मी सांगितलं तर भाजलं तर ते जरा कमी चिकटतं, तेही सांगितलं तर म्हटलं हे सगळ्यात सोपं आहे की जे बुडवून चिकटून लडबडत नाही ते शरीराला मदत करणार नाही, चिकटणार नाही. का तर त्याच्याकडं वायू आणि आकाश दुसऱ्याला न पकडणारे न धरणारे असे घटक आहेत. याची अगदी सोपी गमकं त्याला त्यातनं मिळून गेली. तर यामुळं ते तिक्त उष्ण कषाय म्हणजे कडू, तिखट आणि तुरट या चवी कशा आहेत तर त्यांच्याकडं एकंदर आपण बघितलं तर पाणी घालून चिकटणं त्यामानं अत्यंत अल्प आहे. तुरट वस्तू तुम्हाला झिजवायच्या झाल्या तर कधी कधी तो आपला बत्ता तुटतो पण तो हिरडा तुटत नाही. त्याला बांधीव पण एवढा. आणि शरीराला कसे पदार्थ पाहिजेत की जे सोपेपणानं चावून गिळून पचवून घेता येतील ते पाहिजेत. तुम्ही एक भयंकर कॉम्पॅक्ट वस्तू दिली बा ह्याच्यात पुष्कळ मौलिक पदार्थ आहेत शरीराला उपयोगी, पण तो डिसइंटिग्रेट करता येत नाही तर करायचं आहे काय? त्यामुळं मका आणि तांदूळ यांच्यामध्ये कदाचित घटक सारखे असतील पण जग सगळीकडं मका गुरांना घालतंय आणि तांदूळ आपण खातोय. फरक कशामुळे आहे? मृदुत्वामुळं. त्याला मऊपणा किती आहे, पाणी त्याच्या जवळचं किती आहे आणि किती कडकपणा करून टाकला आहे. तर कडकपणा वाढत गेला की पदार्थ शरीराला उपयोगी पडत नाहीत. तुम्ही मिरचीची आकृती बघितली असेल, वजन बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्याकडं पृथ्वी जरा तरी आहे का? मिरची तागडीत घाला, एक बटाटा ह्या बाजूला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला वाळलेला लाल भडक काय काय नावं असतात ते सगळी बेडगी आणि संकेश्वरी नावं घातलेल्या मिरच्या घाला. काय होतंय की त्या पदार्थाकडं आकृती संपन्न पदार्थ नाहीत. त्याला तुम्ही असं भुगा करायला घ्या, फुटून जाते. करता करता तुम्हाला वैताग आणेल पण त्याच्याकडे एकमेकाला बांधायची शक्ती नाही. स्वतःचे पदार्थ बांधून ठेवायची शक्ती त्याच्याकडं नाही. आणि यामुळं तिखटाचे गुणधर्म काय तर ते वजा करत जाणार. कडूचे गुणधर्म काय तर ते पोकळ्या तयार करणार. सगळीकडं पोकळ्या तयार करायला की कडू द्यावं लागतं. आणि तुरटाचे गुणधर्म काय की ते त्या मानानं पचायला जड असल्यामुळं जर जसंच तसं दिलं तर तुमचं पचवण्याचं काम वाढवतं. त्याला चावलं जास्त पाहिजे, त्याला पाणी जास्त दिलं पाहिजे, त्याला पोटात बारीक करताना अधिक मेहनत दिली पाहिजे. त्या मानानं जमेच्या बाजूला काही सापडत नाही. त्यामुळं कडू, तिखट, तुरट या चवीना शरीराला बारीक करणारे म्हणजे वात वाढवणारे आणि गोड, खारट, आंबट या चवीना शरीरात त्या मानानं भर घालणारे या स्वरूपातलं अत्यंत सोपं वर्गीकरण दिलं. आणि याचं दोषिक बाजूकडे जेव्हा यायचं झालं त्यावेळी त्या पहिल्यांदा ते कफ वाढवतात. त्यानंतर कटू, तिक्त, कटू, आम्ल म्हणजे तिखट, आंबट आणि खारट हे पित्तात भर घालतात. आणि शेवटचे 3 हे वातात भर घालतात. असं दोष कमी करण्याच्या जास्ती करण्याच्या दृष्टीने वर्गीकरण केलं. कारण काय आहे की माणूस गहू, तांदूळ, मका, भाजीपाला, दूध हे खाईल पण त्याला मिळणाऱ्या असंख्य वनस्पतीतनं या प्रकारचं काय आहे का हे कळायचं झालं तर हे मार्गदर्शन अत्यंत उपयोगी आहे. जी पानं गुळचट नाहीत, तुरट आहेत, कडू तिखट आहेत ती पानं शरीराला मदत करणार नाहीत हे निश्चित आहे. आपण मसाल्याचे पदार्थ किमती आहे म्हणलं तरी काय किलोभर दालचिनी खाऊन आपण पोट भरतोय असं कधी होतं का बघा? कधीच होणार नाही आहे. कारण का तर त्यांना कणांना जोडण्याची कफकर काम करायची सवय नाही. तीच एक ठराविक प्रमाणात घातली तर ती कदाचित डाळीचं पचन करायला उपयोगी पडेल, मांसाचं पचन करायला उपयोगी पडेल, बासुंदीचं पचन करायला उपयोगी पडेल. कारण का तर त्यांच्याकडे ठराविक प्रमाणात जो तेजाचा भाग आहे तो त्याला उपयोगी पडतो. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला स्वतःची ज्ञानेंद्रिय वापरून
साध्या साध्या निरीक्षणातून आत्ता काय वापरावं आणि आत्ता काय टाळावं हे सांगायसाठी पहिले 3 रस कफाला मदत करतात. आंबट, खारट, तिखट पित्ताला वाढवतात आणि तुरट, कडू याचे तिखट हे रस वाताला वाढवतात. या स्वरूपाचं मार्गदर्शन दिलं कारण तिन्ही प्रकारांच्या वाढीची शरीराला वेगवेगळ्या आजाराच्या किंवा स्वास्थ्याच्या अवस्थेत गरज असते. आपण अगदी तुमचा फार मोठा पाहुणचार तुम्ही केला, सारखं वरातीतनं निघालाय, सारखं तुम्हाला गोड असे पदार्थ दिले तर तुमची प्रतिक्रिया काय असते? ते गोड बीड आत्ता काय एक झणझणीत चटणीचं ठेचा जरा देशील तर 1 मिनिटभर मला पाहिजे. काय आहे जे अति झालं त्याचा प्रतिकार करायची जाणीव ही शरीराकडे स्वतःहून आहे. शरीर त्यासाठी प्रोग्रॅम्ड आहे. आता हल्लीच्या कॉम्प्युटरच्या प्रोग्राम भाषेतच सांगायचं झालं तर ते आहे की शरीराची सेल अँड सेल यासाठी प्रोग्रॅम्ड आहे. आणि म्हणून तुम्हाला त्यांनी जेव्हा कसा विचार करावा तर हा विचार करावा की तुम्हाला वाटतंय काय, हवं काय वाटतंय, नको काय वाटतंय. तुम्हाला एक गमतीदार वाटत असेल की कधी कधी आत्मा या स्वरूपाचा पदार्थ पहिल्यांदा का शिकवतात, कीर्तनात प्रवचनात वाचणारा पदार्थ इथं का आला, अशी अनेकांना प्रांजळ शंका असते. मी त्यांना कधी कधी विचारतो, तुम्ही ओपीडीत बसता तेव्हा पहिला काय प्रश्न करता हो? तर ते म्हणतात काय झालंय किंवा काय कसं काय अगोदर आला असेल तर म्हणलं हा प्रश्न तुमचा त्याच्या पोटाला असतो, दाताला असतो, नखाला असतो, मांडीला असतो, फ्रॅक्चर झालेल्या हाडाला असतो का आणि कोणाला असतो? तर आपल्याला एक लक्षात येईल की या वेगवेगळ्या आजारातल्या किंवा बिजारातल्या अवयवांची सगळ्यांची नोंद ठेवणारा असा काहीतरी ज्ञानदर्शक पदार्थ शरीरात आहे. हे आयुर्वेद शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा धरलं. आणि ते सुद्धा त्यांनी का धरलं तर अगदी साधं आहे की प्राण्यांची नेहमीची वागणूक आणि त्यांना संतती निर्माण करायची आहे त्यावेळची वागणूक ही सारखीच असते का बघा. आज आता डिस्कवरी, रिसर्च, प्लॅनेट वगैरे वाहिन्यांनी आपल्याला भरपूर ज्ञान वाढलं आहे. एखाद्या प्राण्याची 11 महिने वागणूक बरी असेल, 11.5 महिने नीट असेल, पण त्याचा विणीचा हंगाम मादीशी मैथून करायचा हंगाम येणार आहे त्यावेळी त्याची तीच वागणूक असत नाही. का नाही हो? जेव्हा नव जीव अस्तित्वात यायचा आहे तेव्हा इच्छा द्वेष बदलतात. हे कारण कोण आहे तर शरीर त्याच सेल्सनी बनलेलं आहे. फक्त आत्ता फरक काय आहे की आता काहीतरी नवा जीव जन्माला घालायची त्याच्या मनात, त्याच्या मादीच्या मनात संकल्पना आहे, त्यांची वागणूक बदलते. आणि त्याचं काय होतं की हा बदललेला जीव नवीन झाला, तिथं पोचला, त्याचं सामग्री पोचली की 19 वर्ष, 23 वर्ष, 27 वर्ष आवडत असलेले पदार्थ नुकतेच दिवस गेलेल्या बैला आवडेनाशे होतात. कुणी घडवलं हो? इथं काय सेलमध्ये फरक झाला आहे का? ज्ञानेंद्रिय बदलली आहेत का? नाही. तर जे शरीर वाढवायचंय त्याच्याकडं असलेला ज्ञाता, माहितगार बदलला आहे. नाहीतर काही कारण नव्हतं की प्रत्येकाला जर सेल मल्टिप्लिकेशन, सेल डिव्हिजन करायसाठी बाहेरचे कॅल्शियम, फॉस्फरस, अमके तमके सगळे पदार्थ लागत असते, सगळ्यांना एकसारखेच लागले असते. पण आपल्याला दिसतं, स्वच्छ आढळतं की एखादीला कितीतरी टाकून देणं, फेकून देण्यासारखे पदार्थ हवे वाटतात, एखादीला अत्यंत दुष्प्राप्य, अत्यंत किमती असे पदार्थ हवे वाटतात. कारण कोण आहे हो? त्याच वेळी समजा तो गर्भ नाहीसा झाला तर या बदललेल्या इच्छा द्वेष शिल्लक राहत नाहीत. आणि आयुर्वेदिक शास्त्रज्ञांनी ह्याला एक अत्यंत चांगला शब्द दिला की श्रद्धा प्रणयन. प्रणयन हा शब्द आपल्याला कदाचित कळणार नाही, पण डायव्हर्शन हा मराठी शब्द आपल्याला नक्की कळेल. नेहमी हव्या असलेल्या गोष्टींचं डायव्हर्शन जिथं व्हायला लागतं तिथं हे दिसायला लागतं. आणि ते कशामुळं होतं तर माहितगार अजून नवा आलेला आहे, त्याच्याकडं स्वतःची ज्ञानेंद्रिय नाहीत. तो आईच्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीनं आपल्याला हवं ते मागतोय. म्हणजेच काय झालं की शरीराच्या अस्तित्वाच्या अगोदर त्या शरीराची सुखदुःख जाणीवेची व्यवस्था पहिल्यांदा भाग घेते
आणि नंतर शरीर मग दिसा मासानं म्हणा किंवा सेल डिव्हिजननं म्हणा, सेल मल्टिप्लिकेशन म्हणा, वाढत जातं अशी स्थिती आहे. अनेकदा मी शिकणाऱ्यांना विचारतो का आधी सेन्स आहे का आधी सेल आहे. लोकांना पक्क डोक्यात असतं की सेल आधाराला असल्याशिवाय सेन्स काम करू शकणार नाही. पण मग जेव्हा गर्भिणीमध्ये नव्या सेलनी अजून आकार घ्यायचा आहे, त्या त्यांच्या प्रिलिमिनरी अवस्थेत आहेत, त्यावेळी सुद्धा हवंय नकोय, धिक्कार स्वीकार, आनंद दुःख हे येतंय कुठून. तर त्यांच्याजवळ सेन्सवाला हजर झालेला आहे. त्याला पूर्वीचा अनुभव आहे की मला काय आवडलं तर काय नको होतं. त्याच्या बळावर तो असलेल्या सामग्रीच्या मदतीनं करवून घेतो आणि म्हणून सेन्स अगोदर आहे. आणि गर्भिणीला सुद्धा ती गर्भिणी झाली आहे हे अगोदर काहीतरी वेगळं वाटतं म्हणूनच कळतं. इथपर्यंत आता पुरावे वाढत चाललेले आहेत. मैथुन अनेक वेळा होत असतील, पण गर्भाधान कर मैथून झालेलं त्यावेळेचं ज्ञान वेगळं असतं. इथपर्यंतचे पुरावे आता साठत चाललेले आहेत. वेगळं काय आहे. शुक्र शोणित उत्सर्ग काय जो होत होता तो होतच होता, पण त्यांचं एकत्रीकरण होण्याबरोबर त्यानं जीव या स्वरूपात, आत्मा या स्वरूपात पदार्थ काहीतरी आला तर ती गर्भधारण आहे, नाहीतर ते फक्त युनियन आहे विच हॅज फेल टू कन्सिव्ह. हा जो भाग आहे तो तुम्ही विचारात घेतला तर आत्मा या स्वरूपाचे घटकाच कळेल. आणि त्यामुळं त्याचे जे काही मुख्य घटक आहेत त्यांच्या बाबतीत मी थोडं अधिक विवेचन करतो की आपण जेव्हा एखाद्याला विचारतो आत्मा हा घटक समजून घ्यायचं खरं कारण काय आहे आयुर्वेद शास्त्रज्ञांचं, तर शरीराला अवयवशः अनेक भाग असतील, पण त्याच्याकडं काही बिघडलंय हे कळायला एकच जण आहे. सगळ्या अवयवांचं काय बिघडलंय काय नाही ते. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की नाही बुवा आज मला जरासं स्वेटर घ्यावा काय, शाल पांघरावी काय, पंखा AC नको असं वाटायला लागलंय, अरे वा नीट बघून घे ताप बी यायला लागला नाहीये ना. आता हे ताप बी यायला लागला नाहीये ना, यातलं काय त्वचेला आधी कळलं तर का रसवाही या सिरमला आधी कळलं तर का बोनला आधी कळलं तर कुणाला आधी कळलं तर कुणाला कळलेलं नाहीये. पण माझ्या नेहमीच्या इच्छा आत्ता द्वेष आणि एरवी द्वेष वाटणाऱ्या गोष्टींची इच्छा, शाल पाहिजे, स्वेटर पाहिजे, पंखा नको, हे काय आहे. हे बदलणं आहे. आणि हे बदलणं घडवणारं आपल्याला कुठली सेल आहे असं निश्चित सांगता येतं का बघा, सिस्टीम कुठली आहे असं सांगता येतं का बघा, नाही येत. आणि म्हणून या सगळ्यांच्या पलीकडं शरीराच्या संरक्षणात्मक इच्छांना सांभाळणारा त्या प्रकारचं काम करणारा असं कोणतरी आहे असं धरून आत्मा या स्वरूपाचा घटक दिला. आणि काम काय त्याचं, तर इच्छा, द्वेष, सुख, दुःख यांच्या परिवर्तनासाठी योग्य ते प्रयत्न करणं. तुम्ही कार्यक्रम ठरवलेला आहे, आज अमुक अमुक क्लबमध्ये छान पार्टी आहे जायचंय, पण तुम्हाला काही नाही, सणसणून जुलाब होत आहेत असं वाटायला लागलं, ताप आला, तुम्ही काय सांगता लोकांना, हे अमकं तमकं सगळं बंद करा, फोन आला तर घेऊ नका, नाही येत म्हणून सांगा, येणार नाही येत का हो, अगोदरच्या तुमच्या इच्छा गेल्या कुठं. त्या तात्पुरत्या नाहीशा झाल्या का, तर त्या जाणकाराला माहिती आहे की ह्या इच्छा अशाच चालू ठेवल्या तर ज्या शरीरावर मी राहतोय त्याचं नुकसान होणार आहे. ते नुकसान टाळायसाठी, संरक्षण करायसाठी तो द्वेषांच्या इच्छा करतो, इच्छांचे द्वेष करतो. आणि म्हणून ठरवलेला कार्यक्रम रद्द करा, TV लावू नका, रेडिओ नकोय, काही बाकीचं नकोय, मला गप्प झोपायचंय. एरवी कधी जन्मात गरम पाणी चांगलं लागतं म्हणलेलं नव्हता, पण त्यावेळापुरतं कुणी आग्रहानं प्रेमानं सांगितलं एवढं पिऊन बघा, तर तो बघतो आणि म्हणतो काय, अरे गरम पाणी सुद्धा चांगलं लागतं. आता हे काय आहे, तर तुमच्याकडं ज्ञानाची जी संरक्षण व्यवस्था आहे ती व्यवस्था हे सर्व तिच्या अनादि स्वरूपामुळं करून घेत असते. करायला तुम्हाला अवयव लागतील, पण करून घेणारं कोण आहे, तर तो ज्ञाता, जाणकार जो आहे तो आहे. आणि तो मग सांगतो नाही बाबा आता साहेबांची तब्येत बरी नाही, ते सांगितलं ते काय नाही, आता आणायचं नाही आहे. झालं कशामुळं, सांगणाऱ्यामुळं झालं. मनानं सांगितलं, ज्ञानेंद्रियांनी सांगितलं, कर्मेंद्रियांनी बोलून दाखवलं, सगळं झालं. पण सुरुवात कोणी केली ती,
ज्ञाता जो आहे त्यानं सुरुवात केली ती. आणि त्यामुळं आयुर्वेदीय शास्त्रज्ञ हा फार मोठा शहाणपणा करतात की जेव्हा तुम्हाला शरीराचा विचार करायचा आहे तेव्हा पहिल्यांदा आत्मा या घटकाचा विचार करा, कारण त्याच्याशिवाय ज्ञान आरंभ होत नाही. ज्ञान आरंभ म्हणलं की आत्मा ह्या स्वरूपात धरल्यामुळे त्यांनी दिलं. आणि मग त्याच्यात आहे की सांगतो, बेशुद्ध पडलेला आहे नाही सांगत, किंवा प्राणापान उन्मेष निमेषाचं होत नाहीत. तर 3 पातळ्या आहेत त्याच्यात. सर्वसाधारण इच्छा द्वेष सुख दुःख प्रयत्न चेतना धृती यात बदलणं ते नाही आहे. ज्ञानेंद्रियांचं नियंत्रण नाही, कर्मेंद्रियांचं नियंत्रण आहे, बुद्धी नाही, स्मृती नाही, हे नीट काम करत नाहीत. आपण थोडा जास्त आजारी आहे म्हणायला लागतो. आणि अहो ते पण नाही हे पण नाही. मग अहो काही बाहेरचा आत घेतोय का प्राण, शरीरातनं काही उत्सर्गित होतंय का, आपण उन्मेष निमेष काही चिमटा काढला उजेड पाडला काही कळतंय का, काही नाही. मग तेही नाही. हात लावू नका. चिकित्सा करणाऱ्याला त्याची बदनामी होऊ नये याचे सगळ्यात पहिल्यांदा काय कळलं पाहिजे, ज्या शरीराला चिकित्सा देतोय त्याच्याकडं इच्छा द्वेष सुख दुःख प्रयत्न चेतना बुद्धी स्मृती विषोपलवी अहंकार या स्वरूपातले घटक आहेत का. जाऊ दे, प्राणापानव तरी दिसत आहेत का, उन्मेष निमेष तरी दिसत आहेत का, हे बघितले तरच मी हात लावायचा आहे. नाहीतर क्रियावाल्याचं काम संपलंय, उत्तर क्रियावाल्याचं काम सुरू झालंय हे कळलं पाहिजे. म्हणून आत्मा या स्वरूपाचा घटक पहिल्यांदा सांगितला. तर या स्वरूपाचं जे असतं की हे क्लिनिकली तपासण्याचं साधन आहे, हे जर कळून घेतलं तर तुम्हाला त्यातनं कळेल. आणि या पातळ्या आहेत की इच्छा द्वेष सांगतो, कळतो, बोलतो, बेशुद्ध पडलाय कळत नाही, प्राणापान संपलेत, सगळंच संपलंय. तर या पातळ्या मग काही वेळा असं असतं, अरे नाही बोलत तर ठीक आहे ठेव ॲडमिट करून. पूर्वीचा अनुभव आहे की असं असं काही केलं आणि त्यानंतर त्याला थोडं थोडं कळायला लागलं. त्यामुळं मग प्राणापानव आहे तिथपर्यंत सांभाळा. आत्ता कधी कधी काही काय होतंय की सपोर्ट सिस्टीम या नावानं प्राणापानव सांभाळले जातात. नसतं तो हजर पण सपोर्ट सिस्टीम आहे, देत आहेत त्याला सगळी ती तंत्र लावून ठेवलेली आहेत. प्राणापानव सांभाळण्याचा प्रयत्न चालतो. तिथं सुद्धा इच्छा काय असते की 4 दिवसांनी 6 दिवसांनी कदाचित काहीतरी पहिल्यासारखं काम करायला बघूया. नाहीतर ते बाद झालेलं आहे हे लावणाऱ्याला कळलेलंच असतं. सपोर्ट सिस्टीम सगळी मिळून. तर हे जे आहे त्यासाठी आत्मा हे पहिल्यांदा आहे. आणि त्याला प्रवृत्त करणारं कळवणारं काय ते मन आहे. तर त्याच्या बाबतीत त्यांनी फार साधेपणाने सांगून दिलं की सत्व जे आहे जसं आहे तसं सत्व भाववाचक केलं. रज आहे त्याच्यापेक्षा हायपरमध्ये सगळं आहे त्यापेक्षा जास्ती आहे ते एकदम सुख असू दे दुःख असू दे जोरात सांगायचं. आणि तम अडथळा अवरोध घातलेला आहे, नो एंट्री. काही त्यात नवीन ज्ञान बिन येऊ द्यायचं नाही, सगळं भयप्रद आहे सांगत जायचं. आणि म्हणून मनाला जे घटक कुठले तर सत्व जसं आहे तसं, रज आहे त्यापेक्षा जास्ती सांगत जाईल, तम आहे तितकंही कळणार नाही, आकळत नाही म्हणून कमी सांगत जाईल. या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात समावेश आहे. आणि म्हणून मन 3. आणि हे एवढं सुद्धा काय की आपण सगळेजण कामाला प्रवृत्त होतो, आपल्याला जिज्ञासा असते, पण म्हणून आपण फक्त 100% जिज्ञासावाले आहोत का हो? आहोत का? नाही आहे. कारण का तर काय आहे की त्यानंतर तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर ते प्रयत्न न करता झोप घेतली पाहिजे हे सुद्धा आवश्यक आहे. आणि माणूस खरोखर मन त्याचं काय बनलेलं आहे ते प्रवृत्त्यात्मक आहे, निवृत्त्यात्मक आहे, जिज्ञासावाला आहे, अवरोधवाला आहे. म्हणून हे सगळ्यांचं बनलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या जगाचे मूळ घटक काय तर जिज्ञासा, सत्व, रज प्रेरणा करून दाखवीन, तम बाज झालं पुष्कळ झालं या स्वरूपातले. आणि आपण सगळेजण त्या प्रकारचे आहोत की माझं व्याख्यान तुम्ही ऐकायला बसलेलं आहात. 50 तास असं मी बोलत असलो तर त्याच तत्परतेने तुम्ही ऐकणार आहात का? जांभया देणं, चुटक्या टाकणं म्हणणं, मान टाकणं हे सगळे प्रकार सुरू होतात. कशाचे द्योतक आहेत? तम प्राबल्याची सुरुवात झालेली आहे, सत्वाचं कमी व्हायला लागलेलं आहे. आपण त्याचे बनलेले आहोत म्हणून 3ही अस्तित्वात आहेत. हे महत्त्वाचं त्यातलं समजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं जे काही पदार्थ आयुर्वेदानं सांगितले ते सगळे
पेशंटवरती क्लिनिकली स्वच्छ तपासता येणारे आहेत म्हणूनच सांगितलेले आहेत. आणि मुख्यतः सगळा भर कसा आहे, शरीर सापेक्ष गुणावर आहे. गुण सांगताना त्यांना गुरुलघु म्हणायचं झालं तर आहे कसं, तुला पचायला जड का हलकं, तेच दुसऱ्याला असेल असं नाही आहे, तेच चौथ्याला असेल असं नाही आहे. म्हणून गुरुलघु याचा विचार करून तुम्ही घ्यायला लागा. शीत उष्ण किती फरक आहे बघा. आत्ता जर 1000 लोक ऐकत बसलेले सगळ्यांना एकच शीत उष्ण हवं आहे का, भिन्न आहे. तर चल स्थिर या प्रत्येकाची भिन्नता आहे. त्यामुळे गुणविचार करताना त्यांनी द्वंद्वांचा विचार केला. जीवित हे कसं चालतं तर परस्पर विरुद्ध गुणांच्या स्वीकारण धिक्कारणातनं चालतं. त्याला एकच एक गुण कुठलाही हवा किंवा कामाचा कधीही नाही आहे. उष्ण ॲब्सोल्यूट नको, उष्ण शीत ॲब्सोल्यूट म्हणलं की नको. पाहिजे कुठं, आत्ता भौतिक काय हवामान आहे त्या हिशोबानं, माझ्या पोटात काय अन्नपदार्थ पेयपदार्थ गेले त्या हिशोबानं मला शीत उष्ण वेगळं पाहिजे. हा जो विशिष्ट फरक आहे हा तुम्ही विचार घेतला तर तुम्हाला आयुर्वेदाच्या गुणविचाराची मख्खी कळेल की आयुर्वेदानं गुणविचार कसा दिला, ज्याला आज आपण बायो म्हणतो त्या पद्धतीला. किती स्थूलम स्थिरम असं स्वरूपाचं सगळं सांगितलं महाभूताचं. आणि ते करतात काय सांगतात, सगळे बायो गुण देतात ते की ते असं करतं या स्वरूपातलं करतं. यामुळं एक असलेले गुण आणि शरीराच्या मर्यादेतले गुण यांचं विवरण करायची त्यांची सबंध पद्धत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. सर, वाताची स्थानं सांगताना स्थानम वातस्य तत्र अपि पक्वाघानम विशेषतः या सूत्राद्वारे पक्वाशय हे वाताचं प्रमुख स्थान सांगितलं. हेच नाभिरत्र विशेषतः किंवा कफस्य सुतरामुराहा अशा प्रकारे प्रत्येक दोषाचं जे एक विशेष स्थान सांगितलेलं आहे त्या विषयावर तुम्ही अधिक विवेचन करा. या तुलना करण्याची सवय पौर्वात्यशास्त्रांना किंवा आयुर्वेदशास्त्रांना फार होती. आणि त्यामुळं काही अवयव, काही स्रोतस किंवा नेमका एखादा भाग हे सांगण्यापाठीमागचं त्यांचं महत्त्वाचं तुलनेतलं एक गमक होतं की ओलसरपणा भरपूर असणारे जितके म्हणून अवयव आहेत कमी जास्ती फरकानं, त्या सगळ्यांना त्यांनी कफस्थानामध्ये धरलं. प्रकारचे लोक असले आणि जे अग्निबलाचा विचार करत नाहीत, माझ्याकडं मंद अग्नी आहे, पार्टनर भरपूर खातोय म्हणून मी खाऊन उपयोगी नाही, एवढा विचार त्यांच्याकडे येत नाही. त्यांच्या बाबतीत दिसणारा की नेहमी होतं कसं तर शरीराचे घटक आजारासाठी बिघडायला जेव्हा लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांचं स्वरूप एकदम बदलून जातं, असं कधीही होत नाही. आता आपल्याला अपेक्षा आहे की रसानं रसाचं प्रीणनाचं काम करावं, रक्तानं रक्ताचं जीवनाचं काम करावं, मांसानं मांसाचं आकुंचन प्रसारण अवष्टंभ या स्वरूपाचं काम करावं. परंतु काही वेळा आपल्याला असं दिसतं, अगदी साध्या उदाहरण घेतलं तर तुम्हाला कौतुकानं कोणीतरी जेवायला बोलवलेलं आहे, प्रेमानं आग्रहानं आवडीचे पदार्थ तुम्हाला खायला मिळालेत, तुमच्या शरीरातलं मांस तसं एरवी कार्यक्षम असतं, परंतु आत्ताचे 2-3 तास त्याला तुम्ही मांसाला झडझडून अंकुंजन प्रसारण कर, बोजा उचलायसाठी अवष्टंभ लाव असं सांगितलं जमणार नसतं. काय झालेलं आहे की आलेलं अन्न पचवण्यासाठी अग्नीचं काम चालू आहे आणि त्या चालू असलेल्या कामामध्ये तुम्ही जर त्याला दुसरं काही करायला सांगाल तर त्याचं रससंवहनामध्ये ह्या कच्चा माल जाऊ शकतो. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या शरीराकडनं मांसामध्ये काहीही कमतरता आलेली नसली तरीसुद्धा मांसाचं आकुंचन प्रसारण प्रेरण हे काम झटपट होत नाही. काही अवधी जाऊ दिला की पहिल्यांदा बिघडलेल्या माणसाचं काम नीट व्हायला लागतं. म्हणून आयुर्वेदीय शास्त्रज्ञांनी एक मध्य टप्पा धरला की धातूंची कामं कर्मासाठी बिघडण्यापूर्वी ती आमस्वरूपाच्या कच्च्या द्रव्याच्या संगतीनं बिघडतात. आणि त्यांनी सगळीकडे एक खास वर्णन केलेलं आहे की त्यांनी स्वतंत्र आम कुठेही कधीही वर्णन केलेला नाही.
तुम्ही ग्रंथ सगळे चाळाल तर तुमच्या लक्षात येईल की ते बोलतात काय, की हा स आम रस आहे जो प्रीडन बरोबर करत नाही आहे. हा स आम रक्तधातू आहे जो जीवन बरोबर करत नाही आहे. हा स आम मांस धातू आहे जो कामाचं आकुंचन प्रसारण अवष्टंभ करत नाही आहे. आणि असं सगळ्यासाठी. आणि त्यामुळं त्या प्रकारच्या ह्यांना आम घालवण्याची चिकित्सा दिली की ते पहिल्यासारखं काम करायला लागतात. म्हणजे कर्म बिघडलेल्या धातूंमध्ये सर्वतः रचना घटक क्रिया बदलूनच बिघाड होतो असं नाही, तर त्यांच्यावर कच्च्या पदार्थाच्या काही अवधीपुरत्या सान्निध्यामुळं त्यांची नेहमीची कामं होत नाहीत. मग ती शुक्र धातूपर्यंतची असू देत. त्यानेही गर्भोत्पाद करायचा असेल तर तो होणार नाही. या स्वरूपात असल्यामुळं नेहमी वर्णनं कशी की साम अवस्था पचनाच्या टप्प्यावर आलेली आहे, पण एकटं सामद्रव्य कुठेही तपासायला उपलब्ध नाही. ते मळाला साम करेल त्याची तपासणी आहे, ते मूत्राला साम करेल स्वेदाला साम करेल त्यांच्या तपासण्या आहेत, रसाला मज्जेला मेदाला साम करेल त्याच्या तपासण्या आहेत, उपधातूंमधल्या स्तन्याला करेल रजाला करेल त्याच्या तपासण्या आहेत. त्यामुळं आम ही कल्पना सांगण्यामध्ये आजार कारण आणि धातूंवर परिणाम याच्यामध्ये जो कमी कार्यक्षमतेचा अवधी तयार होतो त्याच्या पाठीमागचं कारण दिलं. आणि या कारणामुळंच लंघन चिकित्सेला प्रतिष्ठा आली. महत्त्वाचा फरक असा आहे की आजार झाला ताबडतोब तुमच्या शरीराच्या अवयवांमध्ये काही प्रमाणतः अंशतः विकृती झालेल्या आहेत का? नसतात. तर त्या विकृती कळण्याच्या आधी त्यांचं प्रमाण घटण्याच्या आधी घटांश कमी होण्याच्या आधी जो काही टप्पा येतो तो आम आहे. आणि हा जवळजवळ अस्थायी टप्पा आहे. आम हा कधीही स्थायी स्वरूपात नाही. त्यामुळं आम तयार कशामुळे झाला? प्रमाण अतिरिक्त अन्न दिलं, अग्नीला तेवढं बळ नव्हतं, कार्यक्षमता खर्च करायची तुमच्याकडं नव्हती, म्हणून स आम तयार होण्यास सुरुवात झाली. आणि त्याच्यातली सगळ्यात पहिली पायरी मलाच्या रूपानं आहे. मल स्वभावतः अन्नातले उपयोगी घटक शरीराला देऊन शरीरातनं बाहेर जायच्या तयारीला असला पाहिजे. पण त्याच्यात अन्नाचे स्निग्ध स्त्यान पिच्छील गुरु असले घटक बरोबर आले की तो मल साम झाला. तो काय दाखवतो? अंग कडक करते, काम सुरू करायला उत्साह नाही, गप्प बसून राहिलं तर बरं वाटतंय या स्वरूपाचा. म्हणून ही सगळी की मग त्याचं आविलं तंतुलं स्त्यानं अशा स्वरूपाचं नाव जे दिलं ही सगळी कच्च्या पदार्थांची लक्षणं आहेत. आणि अनेकदा आपण अन्न पचवत असताना मधल्या एका टप्प्यावर आपल्याला निष्क्रियता येते. कफाच्या तात्पुरत्या अधिक्याची निष्क्रियता येते, सामतेची निष्क्रियता येते. हा सगळा स्वाभाविक विचार करून फिजिओलॉजिकल विचार करून आयुर्वेदीय शास्त्रज्ञांनी आम या द्रव्याचा उल्लेख केला की जो परीक्षण करायचं झालं तर शारीर पदार्थाशी जोडलेला पाहिजे. एकटा ॲब्सोल्यूट आम तपासायला उपलब्ध नाही, त्याचं वर्णन नाही. त्याने स आम पदार्थामुळं कार्यहानी होते. आम नाहीसा झाला तर पहिल्यासारखी कार्यप्रवृत्ती दिसू शकते. हे लक्षात आल्यामुळं शरीरातल्या घटकांमध्ये बदल होण्यापूर्वी आम घटकांच्या अस्तित्वामुळं निष्कर्मण्यता, मग त्याचे तरतमभाव कितीतरी असतील, निष्कर्मण्यता येते. आणि म्हणून अग्नीचा विचार करत असताना करताना आम अस्तित्वाला संधी नाही इथपर्यंत अग्निदीपन झालं पाहिजे. आणि जेवढी अग्नीची क्षमता आहे त्या प्रमाणानंच अन्न दिलं गेलं पाहिजे, ब्रूहण दिलं गेलं पाहिजे. हे दोन्ही लक्षात येण्यासाठी ही कल्पना व्यवस्थित उपयोगात आणलेली आहे. मंद अग्नीला ब्रूहण देताना ते सुद्धा हलक्या पदार्थांनी द्यायचं आहे.
तीक्ष्णाग्नीला लंघन देताना काहीतरी खायला देत देत द्यायचंय. विषमाग्नीची तत्कालीन परिस्थिती पाहून त्याला प्रश्न विचारून त्यानुसार बदल करायचे आहेत. समाग्नी बाबतीत थोडंसं राहू शकतो. आपल्या नशिबानं दवाखान्यात समाग्नी व्यक्ती फार कमी येतात, जवळजवळ येत नाहीत, आपल्याला पैसे देत नाहीत असं समजायला हरकत नाही. विषमाग्नी सगळ्यात अधिक प्रमाणात असतात आणि चिकित्सा करावी लागते. त्यामध्ये अग्नीच्या ह्याच्या महत्त्व जे आहे ते साम राहणं कसं शक्य आहे. विषमात अनिश्चित आहे, मंदामध्ये जवळजवळ निश्चित आहे, तीक्ष्णामध्ये अत्यंत कमी आहे. हे सगळं लक्षात धरून आपण आम पदार्थांचा विचार करायचा आणि म्हणून लंघन कसं द्यायचं, निराहार का अल्पाहार याचा निर्णय आपल्याला अग्निबळाच्या परीक्षेनंतर साम पदार्थांच्या तीव्रतेनंतर कळतो. जितका निष्क्रियपणा एकाएकी आलेला आहे तेवढं समजून चला की हे सामाचं आहे. निष्क्रियपणा कालक्रमानं सावकाश सावकाश येत गेला तर तो धातू विगुणतेचा असतो. मगाचपर्यंत कामाचा होता आणि खाल्ल्या प्याल्यानंतर किंवा काही घडल्यानंतर जर निष्क्रियपणा वाढत गेला तर तो आम पदार्थाचा आहे हे समजून घेण्याचा विवेक चिकित्सकाकडे असला की होतं. आणि या सामविचारामुळं अनेक वेळा औषधं न वापरता केवळ गरम पाणी, विश्रांती, लंघन यांचा वापर करून फार घोर वाटणारे आजार सुधारतात, तीव्र वेदना नाहीशा होतात असा अनुभव आहे. धातूंची कामं समजून घेत असताना, स्वरूप समजून घेत असताना आपण एक विचार केला पाहिजे की शरीराला त्रिअंग शरीर असं म्हणलं. काय काय आहे त्याच्यामध्ये मुख्यतः तर 4 शाखा, हातपाय, नंतर गिळल्यापासनं उत्सर्जनापर्यंत अंतराधीचा भाग आणि शिरोग्रीव या स्वरूपाचा वेगळा भाग. तर ज्यावेळी आपण धातूंचा विचार करतो आणि कार्यक्षम धातूंचा विचार करतो तेव्हा आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ह्या धातूं स्वरूप या 3 अंगांच्या मध्ये रचनेमध्ये सुद्धा भिन्न भिन्न असतं का याचा विचार करायला पाहिजे. शाखांमधले मांसपेशी या लांबट असतात, शाखांमधल्या अस्थि या मधून आधार देतात आणि मज्ज प्रधान म्हणण्यासारखे पदार्थ फार तर कडेकडेने गेलेले आहेत असं आपल्याला दिसत असतं. याच्या उलट अंतराधीमधल्या मांसपेशी जर बघितल्या तर त्या विशिष्ट प्रकारे सतत आकुंचन प्रसारण करणाऱ्या, विस्तृत होऊ शकणं, आकुंचित होऊ शकणं याची वेगळी वेगळी अवस्था असणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत. आणि त्यामुळं अन्नमार्ग, दोषस्थानं या स्वरूपातली जी सगळी आहेत ती अंतरामधल्या विशिष्ट मांसपेशीने केलेली आहेत. याच्या उलट आपण शिरोग्रीव हा भाग बघितला तर त्यामध्ये सांधे जवळ आणणं, सांधे बाजूला करणं अशा प्रकारचं मांसपेशींचं किंवा आकुंचन प्रसारणाचं काम जवळजवळ नाही म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. आणि त्यामध्ये विशिष्ट प्रकारे हालचाली आहेत का असा विचार केला तर त्या सूक्ष्म स्वरूपाच्या, नाडी स्वरूपाच्या हालचालीकडे जातात असं लक्षात येईल. त्यामुळं जेव्हा आपण मज्ज धातूचा विचार करतो तेव्हा त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे की हा धातू त्या मानानं लपलेला आहे. कुठं लपणार तर त्याला लपायसाठी त्याचं काम आहे अस्थि आणि मध्ये मी एक शब्द घालतो विवर पूरण. अस्थि पूरण करणं अशा स्वरूपाचं त्याचं काम आहे. हा धातू लहानपणी जसा तयार होतो तसा अस्थि धातूचं झाकण घालण्याचं, वाढवण्याचं, संरक्षण करण्याची रीत नसेल, खास करून मणक्यांचं टोक किंवा शिराची पाठची बाजू या ठिकाणी नसेल तर मज्ज धातू स्वरूपात काम करत नाही असं दिसायला लागतं. आणि त्यामुळं लपलेला, अस्थिविवर भरणारा, उत्तमांगामध्ये असलेला, अत्यंत स्निग्ध अशा प्रकारचा धातू विचारात गेला
तर आता मी थोडे 2 वेगळे शब्द मुद्दाम वापरतो. बोन मॅरो आणि ब्रेन मॅटर या स्वरूपातले ते 2 शब्द मी मुद्दाम वापरतोय, कारण अनेक श्रोत्यांना ते जास्त चटकन समजतात. तर मॅरो या स्वरूपाच्या पदार्थाला जर आपण धातू म्हणायचं झालं तर मोठी गैरसोय होते की तो बाल शरीरातल्या अस्थिमध्ये कशा प्रकारचा असतो, 11-12 वर्षाचा असताना कशा प्रकारे असतो, 18-20 वर्षाचा होताना कशा प्रकारचा असतो आणि 25व्या वर्षी त्याचं अस्तित्व कुठल्या मर्यादेत असतं हे बघितलं तर शरीराच्या उत्तम गुणधातूंच्या वर्णनाशी ते कधीही जुळत नाही. बोन मॅरो या स्वरूपाचा पदार्थ 16-18 वर्षानंतर जवळजवळ शेष नाही अशा टप्प्याकडे चाललेला असतो. याच्या उलट आपण शिरक कपाल आणि मणक्यांची माळ यांच्यामध्ये मिळणारी सर्व विवरं भरून टाकणारा, पलीकडे जात राहणारा अशा प्रकारचा ब्रेन मॅटर आणि मज्जारज्जू या स्वरूपाचा पदार्थ बघितला तर तो उत्तम वयाच्या वेळी उत्तम आकृतीमध्ये चांगलं काम करणारा, बुडलेला, द्रव पदार्थामध्ये बुडलेला अशा स्वरूपाचा असतो. त्यामुळं मज्ज धातू समजताना तो आत बुडलेला आहे हे बघायसाठीची परीक्षा आणि त्याचे प्रतान दूर दूर पोचलेले आहेत हे बघून आपल्याला ठरवावं लागेल की शिरक कपाल, मेंदूचा भाग आणि मणक्यांच्या माळेमधून आज बाहेर जाणारे विस्तृत प्रतान या सगळ्यांच्या मध्ये मिळून मज्ज धातू आहे. आणि म्हणून शिरक कपाल मस्तुलुंग अशा स्वरूपाचं एक विवेचन दिलेलं असतं की ज्याच्याकडं दह्याला सुरा चमचा लावला तर पाणी पागळतं अशा स्वरूपाचा द्रव आधीच तयार आहे. लुंग हे च्या लक्षणासारखं अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळं या पदार्थाचा भाग घेतला तर आपल्याला त्यामध्ये मांसाचं आकुंचन प्रसारण, आकृती विस्तारण, आकृती संकोचन नाही, पण नाडी या स्वरूपात होणारं ज्ञान दूर दूरवरून आत घेण्याची आणि आतून दूरपर्यंत आज्ञा पोचवण्याची अशा प्रकारची सूक्ष्म गती, ज्याला संस्कृतमध्ये नड याचा अर्थ गती आहे, नाडी या स्वरूपात असतं. त्यामुळं मज्ज धातू हा बोन मॅरो हा कधीही नाही. तो शिरक कपालाच्या अंतर्गत असलेला, सातत्यानं वयानुसार स्वतःचं प्रमाण वाढवणारा, सक्रिय होणारा आणि मरेपर्यंत योग्य प्रमाणानं दिसणारा अशा प्रकारचा धातू आहे. आपण संबंध विचार केला की मज्ज सार कसा असतो तर तिथं मांसाचा राकटपणा, मेदाचा गुबगुबीत आकार, हाडाची थोराड रचना याचं वर्णन आढळत नाही. तन्वंगाश्च बलवंतः, आकृतीला लहान असतील तरी डोक्याच्या अकलेच्या कामानं, शक्तीनं इतरांवर हुकूमत गाजवू शकणारे अशा प्रकारचे असतात. त्या मज्जसार व्यक्तीचं वाचन करताना आपल्याला तन्वंग बलवंत एका बाजूला असतं आणि दुसऱ्या बाजूला ज्ञान विज्ञान संपन्नत्व हे त्यांच्याकडे असतं. त्यामुळं सल्ला देणारे आणि काम करणाऱ्यांच्या अस्थिमांस धातूमध्ये जोर असेल, मेदामध्ये जोर असेल, पण सल्ला देणाऱ्यांच्या मज्ज धातूमध्ये जास्त बळ असतं आणि त्यानुसार ते इतरांना काम करायला लावतात. अस्थि मांसाकडनं काम करणारे अनेक जण मज्ज धातूच्या सांगण्यानुसार कामं करतात आणि भले भले प्रकल्प पार पाडतात असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं ज्ञानविज्ञानाशी संबंधित, तन्वंगपणाशी संबंधित मज्ज धातू हा इतर धातूंच्या आकृतीच्या मानानं बराच छोटा आहे, पण तो उत्तम अंगांचं आहे. त्याच्याजवळ सर्व ज्ञानेंद्रिय जोडलेली आहेत आणि त्वचा यासारख्या सर्व शरीरव्यापक ज्ञानेंद्रियासाठी प्रतान रूपानं तो अत्यंत दूरवर शरीराच्या सरहद्दीपर्यंत सगळीकडे जातो आणि तिथून सगळ्या खरं, द्रव, चल, उष्ण, अप्रतिघात या सगळ्या महाभूतांशांचं ज्ञान घेत असतो. हे लक्षात घेतलं म्हणजे मज्ज धातू, ज्ञान, तन्वंग, उत्तमांग या सगळ्यांचा एकत्रित विचार करून आपल्याला मज्ज धातू म्हणजे काय समजायला पाहिजे हे कळेल. नंतर मज्ज धातूची परीक्षा करताना त्यामध्ये साक्षात मज्ज धातूची परीक्षा करू नका, तर अस्थिसंधींची परीक्षा करा असं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे.
अर्थ काय आहे की अस्थी ह्या मज्ज धातूला विशिष्ट आकार पुरवतात, संरक्षक आधार पुरवतात. तो आधार बिघडायला लागला की मज्ज धातूच्या चिमचिमायन, पर्व दुखणी या स्वरूपातले घटक सुरू होतात. त्यामुळं योग्य प्रकारे मज्ज धातू आहे का नाही हे तपासायचं झालं तर अस्थिसंधी आणि विविध प्रकारचे संधी हे जास्तीत जास्त उपयोगी पडतात. त्यांच्यात होणाऱ्या हालचाली कशा आहेत, कशा नाहीत, वेदनेसकट आहेत, मुंग्या मुंग्या येण्यासकट आहेत, बधीर झालेल्या आहेत, अत्यंत जोरदार कळ येईल अशा प्रकारच्या झालेल्या आहेत, हे सगळं कळायसाठी अस्थिसंधींचा आकार बदलणं हे आवश्यक असतं. मणक्यांची माळ, शिरक कपाल यांच्यामध्ये असलेलं प्रत्येक विवर हा मज्जधातू पूरित करत असतो. कुठलंही विवर तो मोकळा सोडत नाही. त्यावरनं मज्ञ अस्थिपूर्णम, मज्जेचं अस्थिपूरण हे कार्य आणि ज्ञानविज्ञानाचा त्याचा असलेला संबंध. अस्थिसंधींची परीक्षा करा म्हणजे मज्जेची परीक्षा होईल. मज्जा सुस्थितीत आहे का नाही हे बघायला वागता येते का, ओणव होता येते का, वळता येते का, खेचता येते का, या स्वरूपाच्या संधींच्या परीक्षा उपयोगी पडतात. आज अनेक उपकरणं MRI सारखी या बाबतीतला अत्यंत सूक्ष्मतम भाग तपासून कुठल्या ठिकाणच्या संधीनं मज्जेला जागा ठेवली नाही, चेपलं, ताणलं, ओढलं या स्वरूपाचं सगळं दाखवतात आणि आपल्याला वातव्याधीचे उपचार करून ते ठीक करता येतात. या स्वरूपाचा प्रत्यय येत जाईल. त्यामुळे मज्ज धातू समजून घेताना तो शाखांमध्ये कशा प्रकारचा आहे तर केवळ प्रतान या स्वरूपातला आहे, त्वचा या ज्ञानेंद्रियाकडे पोचण्यासाठी. अंतराधीमध्ये कसं आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी उत्तमांग जसं नियंत्रक आहे त्याचप्रमाणे तिथं तिथं हृदयानं चालावं का नाही, आतड्याने हलावं का नाही, मूत्राशयानं वाकावं का नाही, पित्ताशयानं हलावा का नाही, या स्वरूपाच्या अनेक व्यवस्था करणारी चक्र या स्वरूपातले घटक मज्ज धातूच्या रूपानं अंतराधीमध्ये जसं एखादं मुख्य ऑफिसचं ब्रँच ऑफिस काम करत असतं तशा प्रकारे काम करताना आढळतात. ते कर्मांचं नियंत्रण करतात, ज्ञानाचं संवहन करतात, या स्वरूपाचं आपल्याला आढळेल. आणि त्यामुळं अंतराधीमध्ये त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि शिरोग्रीव या भागामध्ये मुख्य केंद्र, उत्तमांग हे या स्वरूपातलं काम आहे. हा मज्जधातूपुरता भाग घेतला, बोन मॅरोच्या स्वरूपात त्याची गल्लत केली नाही म्हणजे आपल्याला अनेक वातव्याधींच्या चिकित्सा, परीक्षा आणि बस्तीसारख्या उपक्रमाचं महत्त्व हे सगळं त्यातून कळू शकतं. यासाठीच मुद्दाम हा विस्तार समजणं योग्य आहे. सर, आजच्या 21व्या शतकातला समाजाला त्रस्त करणारा असा एक आजार म्हणजे हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर. आयुर्वेदामध्ये उच्च रक्तदाब ह्या नावाने आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. तो उच्च रक्तदाब, त्याची कारणं आणि त्याची लक्षणं ह्यांकडे आयुर्वेदीय दृष्ट्या कसं बघितलं जातं ह्या विषयावर जरा तुम्ही अधिक विवेचन. आज समाजाकडनं वैद्याला जे विचारलं जातं आणि जे त्या मानानं वेगळ्या प्रकारचे समजण्याच्या बाबतीतले असतात ते ब्लड प्रेशर हा एक चक्कर येते, अंग दुखतं, काही त्रास होतो, काही ज्ञान एक संद लक्ष देऊन ठेवता येत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी सांगणारे अनेक असतात. आणि दिवसेंदिवस या पदार्थाचं जीवनशैली जशी जशी बदलत चाललेली आहे तसं रोगाला आश्रय अधिक मिळतो आहे अशा प्रकारची स्थिती आलेली आहे. त्यामुळं या बाबतीतलं आयुर्वेद विवेचन मला मुद्दाम थोडंसं करावं वाटतंय. ब्लड शब्दाचं भाषांतर अनेकदा रक्त असं होतं आणि मग प्रेशर म्हणून तो काही तर दाब आहे अशा प्रकारचं धरलं जातं. तर सगळ्यात प्रथम असं लक्षात घ्यायला पाहिजे की आयुर्वेदीय परिभाषेतून रक्त या धातूचा लाल रंगाचा व्यवस्थितपणा असल्यानं होणाऱ्या जीवन या कार्याशी ब्लड प्रेशर या स्वरूपाच्या पदार्थाचा संबंध फारसा नाही. ते आहे काय तर रसधातू योग्य प्रकारे बनवल्यानंतर हृदयाकडनं सर्व दूर विक्षेपित होत असतो. हे विक्षेपित होण्याचं स्वरूप दोन प्रकारातनं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की विक्षेपित पदार्थ याला वाह्य असं म्हणायचं, जो वाहून नेला जातोय तो.
आणि हृदय हे काय आहे, त्याच्यावर आकुंचन प्रसारणा करून दाबून त्याला वहन करायसाठी वाहक या स्वरूपात काम करते. तर ब्लड प्रेशर या स्वरूपात तो पहिल्यांदा आजार रस धातूच्या गुणकर्मात फरक झालेल्याशी आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि तो फरक कशा स्वरूपाचा आहे, तर रसधातूमध्ये प्रीणन करायसाठी योग्य प्रकाराने मधुर स्निग्ध अशा स्वरूपाचे घटक लागतात. परंतु पोषण अधिक करणारे अतिस्त्यान, अतिस्निग्ध, अतिपिच्छिल अशा प्रकारचे पदार्थ स्नेहासकट घेतले जात असतील तर रसधातूमध्ये त्यांचं प्रत्यंतर दिसायला लागतं. आणि त्यानंतर मुख्यतः फरक जो होतो तो हा अतिरिक्त स्नेह शरीर धातूपासून बाजूला टाकायला लागतं. बाजूला टाकायच्या साधनामध्ये त्याला सगळ्यात पहिल्यांदा रक्तवाहिन्यांच्या भिंती जवळच्या दिसतात की ज्या रसरक्त जे पाठवायचे त्याच्यापासनं थोड्याशा बाजूला आहेत. आणि अशा प्रकारचा रस ज्याच्यामध्ये गुरुत्व, स्निग्धत्व, पिच्छिलत्व, स्त्यानत्व अधिक झालेलं आहे, अशा प्रकारचा रस ढकलायचा म्हणजे हृदयाला अधिकाधिक दाब विक्षेपाचं बल वाढवावं लागतं. आपण काही स्फिग्मोमॅनोमीटरच्या मदतीनं किंवा आज उपलब्ध उपकरणांच्या मदतीनं जेव्हा हे सगळं तपासतो तेव्हा काय तपासत असतो की शरीराकडनं होत असलेला विक्षेप किती दाब दिला की थांबवता येतो आणि दाब कमी करता करता किती कमी ठेवला की तो अगदी सुरुवातीला चालू होतो. या दोन घटकांचं मापन हे केलं जात असतं. म्हणजेच काय आहे की व्यानकृत विक्षेपांचा जोर कसा आहे याचं परीक्षण याद्वारे केलं जात असतं. आणि वाहून न्यायचा रस जर अधिक पिच्छिल, अधिक स्त्यान, अधिक गुरु, अधिक स्निग्ध अशा प्रकारचा असला तर हे विक्षेपाचं कार्य हृदयाला अधिक बलपूर्वक करावं लागतं. त्यामुळे हे मापन आहे कशाचं, तर व्यानकृत विक्षेप बलाचं मापन आहे. ते रक्तधातूच्या रक्तवर्णाशी असलेल्या पदार्थाशी नाही, तर रसधातू विक्षेपित करायसाठी व्यान वायू हृदयाच्या मांसपेशींना किती जोरानं आकुंचित करतो किंवा प्रसारित करतो याचं ते मापन असून विशिष्ट प्रकारे दाब वाढवत त्याला बंद करायला केवढं मोजमाप लागतंय आणि आत्ता उघडलं अशा प्रकारे व्हायला किती दाब कमी करावा लागतोय या स्वरूपाचं मापन हे जे ब्लड प्रेशर या स्वरूपात घेतलं जातं ते आहे. त्यामुळं ब्लड प्रेशरची चिकित्सा म्हणताना ती वाहिन्यांची परिस्थिती काय आहे हे पाहून त्यांचं स्त्यानत्व, पिच्छिलत्व, स्निग्धत्व कमी करण्यासाठी उपयोगी अशी रसधातूची चिकित्सा आहे. रसधातूला स्वतःच्या योग्य प्रकारच्या गुणांनी तयार करायचं झालं तर त्यासाठी आहार नियंत्रण, परिश्रमपूर्वक योग्य प्रकारे जो आहार जो आहे तो खर्च केला जाणं या दोन्ही गोष्टींची जरुरी असते. हा आजार दिवसेंदिवस जिथं जिथं अधिक आश्रय मिळवत आहे त्या लोकांच्या बाबतीत असं सांगितलं जातं आहे की त्यांची स्वतःची कामं स्वतः करत अधिकाधिक आपली कामं आपण करण्याची जगण्याची जी शैली होती ती हळूहळू ही कामं यंत्रांच्या ताब्यात देत आपल्याऐवजी यंत्रांनी मेहनत करावी आणि त्यांनी स्वास्थ्य अनुभवावं, आपण अस्वास्थ्य अनुभवावं अशा स्वरूपाची होत गेलेली जीवनशैली आहे तिथं आहे. त्यामुळं एका बाजूला आहारातून या पदार्थांचा अतिरेक होत नाही हे काम करणं आणि दुसऱ्या बाजूला रसधातू आलेला आहे तर त्याला प्रीणनाचं काम करायला अप्रीणन झालं पाहिजे. अप्रीणन कशानं होऊ शकतं, तर परिश्रमानं होऊ शकतं. परिश्रम न होतील तर आज वर्कआउट म्हणून प्रसिद्ध असलेल्या
किंवा व्यायामानं अप्रीणन होऊ शकतं. आणि असं अप्रीणन आपण जर केलं तरच प्रीणनकर्त्या रसाला काम राहतं, नाहीतर प्रीणक घटक आत येतात. प्रीणनाचं काम शरीराच्या रसाला नाही, यामुळं त्या कार्याच्या अतिरेकानं बाह्य रस बिघडत जातो आणि वाहक वाहिन्यानेही बिघडवत जातो आणि त्याचा परिपाक म्हणून वाढलेलं ब्लड प्रेशर दिसतं. तेव्हा रक्ताच्या तपासणीला महत्त्व नाही आहे, रसाच्या परिस्थितीला महत्त्व आहे. वाहक मार्गांची परिस्थिती काय आहे ही बघायला पाहिजे. आणि मलावष्टंभ हा श्रोतोविष्टंभाचा सुरुवातीचा भाग असतो. अनेक वेळा श्रोतोविष्टंभ करायला स्त्यान पिच्छिलं दृढ होत जातात, तसे काम करतात. त्यामुळं मनानुमन होणं हे ब्लड प्रेशर सुरुवातीला न होण्यासाठी होऊ देण्यासाठी उपयोगी साधन आहे. या प्रकारे दिसतं. पक्वाशयात मनानुलोमन झालं तर इतर वाहक मार्गामध्येही अडथळ्याच्या संप्राप्ती कमी होतात. ह्या प्रकारची घटक असल्यामुळं आहार नियंत्रण, अप्रीणनासाठी कर्म किंवा व्यायाम आणि मग योग्य प्रकारचं प्रीणन करणारं रसधातू हे फरक चिकित्सेमध्ये केले, जीवनशैलीमध्ये केले तर भिववणारं ब्लड प्रेशर घाबरवणार नाही, अशा प्रकारच्या स्थितीकडे आपण येऊ शकतो. हा आयुर्वेदीय विचाराचा भाग आहे.